हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली पेनकर या यूट्यूब व्लॉगमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण पनीरची भुर्जी बनवणार आहोत। तर चला तर मग स्टार्ट करूया। आपल्याला पनीरच्या भुर्जीसाठी कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, जिरं इत्यादी साहित्य लागणार आहे। इथे मी कांद्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली आहे आणि थोडंसं लसूण टाकलं आहे। हे आपण थोडं परतून घेणार आहोत। इथे कांदा आणि जिरं आपण परतून घेणार आहे। तसंच त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्यात। त्याच्याने कसं टेस्ट बॅलन्स होते। आपण थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे, पण हिरव्या मिरचीने पण टेस्ट छान येते। हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण ती मिरची सुद्धा परतून घेणार आहे। कांदा, मिरची आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे। कॅमेरा पकडून मी रेसिपी करते, त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स येत असेल तर प्लीज सांभाळून घ्या। बघा, आपण इथे तिन्ही गोष्टी असं परतून घेणार आहे। तसंच त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकणार आहे। टोमॅटो टाकल्यानंतर तो छान मेल्ट झाला पाहिजे त्या कांद्यामध्ये, म्हणजे भुर्जी छान होते। बघा, मी थोडासा मोठाच असा कापून घेतला आहे। मग तो छान मेल्ट झाल्यानंतर टोमॅटो पण आपण परतून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने काय होतं की टोमॅटो लवकर मेल्ट होतो। झाकण लावून आपण ठेवून देणार आहे। इथे मी पनीर थोडंसं किसून घेतलं आहे। असं किसून घेतल्यानंतर पनीर, कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतली आणि हे आपले मसाले आहेत सगळे, जे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। म्हणजे धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि थोडासा मी चाट मसाला घेतलेला आहे। त्याने टेस्ट छान येते। सोपी रेसिपी आहे, कोणी बनवू शकतं आणि माझा नेहमी हाच उद्देश असतो की कमी इन्ग्रेडियंट्समध्ये झटपट होणाऱ्या रेसिपीज आपण दाखवत असतो। बघा, इथे सगळं टाकलेलं आहे मसाले। आता हे मसाले पण आपण परत परतून घ्यायचे आणि हे मसाले छान तेलावर परतल्यानंतर असा एक अरोमा सुंदर असा येतो। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे पनीर टाकणार आहोत। पनीर टाकल्यानंतर पनीरमध्ये ते सगळे मसाले एकजीव होतील असं पनीर पण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यावरती। आणि पनीर परतल्यानंतर बघा, सगळे मसाले असे एकजीव झाले पाहिजे पनीरमध्ये। आणि पनीर परतल्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत। हिरवीगार कोथिंबीर आहे, कोथिंबीरमुळे छान टेस्ट येते। कोथिंबीर घातल्यानंतर आपण ती पण परतून नंतर त्याच्यावरती झाकण द्यायचं आहे आणि झाकण दिल्यानंतर थोड्या वेळाने उघडून बघून मग त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे तुमच्या चवीच्या अकॉर्डिंग, कारण ते पनीर थोडंसं ॲब्झॉर्ब होतं। बघा, इथे रेडी आहे आपली पनीर भुर्जी। सबस्क्राईब